मला ना एक बुजगावनं सारखं लाईव्हला आलं की म्हातारी 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 म्हणायचं, म्हणून ना मी 40-50 रुपये खर्च केला या आणि काळी झार मेहंदीची पुडी आणली या आणि आता डोक्याला सगळीकडे लावली या. सगळीकडे म्हणजे निम्या डांक्याला लावली या आणि निम्म डांक तसंच राहिलं या, पुरलीच नाही. तर आता त्या बुजगावण्याला मला सांगायचं या की अजिबात आता मला म्हातारी फितारी म्हणायचं नाही या. हा, सारखं म्हातारी म्हातारी काय र, म्हातारी म्हणल्यामुळं मला कंपनीवाल्याचा फायदा करून द्यावा लागला या. काळ झार कोळशावानी मेहंदी आणून लावावी लागली या. कशी दिसती आता, दिसती का नाही तरणी? आता कुणी सुद्धा मला म्हातारी म्हणायचं नाही. आता जर मला म्हातारी म्हणसाल तर मग आमच्या इथल्या दगडावर आपटू धुईन रिन साबण लावून. हा, जवारीतल्या बुजगावण्या हो, सारखं म्हातारी म्हातारी लाईव्हला आलं की म्हातारी म्हातारी डंगरी म्हातारी डंगरी म्हातारी. मी काय म्हातारी दिसते का? हा, गुड्या पडल्या का माझ्या तोंडावर, का माझ्या गालावर गुड्या पडल्या त्या, का माझ्या हाताला गुड्या पडल्या त्या? ही दिसतंय का टवटवीत? सारखं काय म्हातारी म्हातारी म्हणत असताव रे बुजगावण्या हो, झाकण झुलल्यानो. अरे आता लाईव्हला आल्या कुणी म्हातारी म्हणायचं नाही, तरणी तरणी म्हणायचं, नाही तर माझ्याशी गाठ आहे. मग सांगितलं नाही माणसाल, झाकण झुलल्यानो. हा, बुजगावणी कुठली, सदा नका सारखी म्हातारी म्हातारी. आणावं लागली का नाही मला किराण्याच्या दुकानातनं मेहंदीची पुडी, ती बी निमी अर्ध डामक झालं. हा, खर्च झाला मला 40-50 रुपये. त्यात माझा टाइम बी किती गेला ही लावायला. सोपं आहे का ही वरबडायचं? हा, आता काही निघायचंच नाही का? आता वयाच्या मानाने होतय माणूस म्हातार, मग काय सारखं म्हातारी म्हातारी म्हणायचं बरं? आता वय झालं, दिवसानुदिवस तरण तर कुणी होत नाही ना, म्हातारच होत जात ना. हा, का असा कोण माणूस आहे जो तरण होत जातो या? झाकण झुलल्यानो लका तुम्हाला